प्लेटोनी ॲलिगोरी ऑफ केव्स सांगितलं. मग हे आपल्याला कम्पेअर करता आलं पाहिजे. भारतीय विचारांमध्ये हजारो वर्षांपासून माया ही संकल्पना सांगितली जाते की सगळ्याचं मूळ काहीतरी एक आहे आणि त्या एकापासनं हे बाकी सगळं बदलत जातं. बाकी सगळं बाहेरचं जग जे आहे मटेरियलिस्टिक वर्ल्ड इज अ रिफ्लेक्शन ऑफ दॅट सिंग्युलॅरिटी. मार्क्सचं प्रसिद्ध वाक्य होतं की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, फर्स्ट ॲज अ ट्रॅजेडी, सेकंड ॲज अ फार्स. हे वाक्य असंच्या असं UPSCने एसे म्हणून विचारलं होतं. ते युनायटेड नेशन्स आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल त्यांच्यावरती असलेले चॅलेंजेस, ते त्यांच्यावरती असलेले सोल्युशन्स वेगवेगळे, रिजनल ऑर्गनायझेशन्स त्यांच्यामध्ये असलेलं स्टॅग्नेशन, इंडियाचा रोल प्रत्येक ठिकाणी काय काय आहे, या सगळ्याचा अभ्यास आपण पेपर 2A मध्ये करतो. आणि 2B इज कम्प्लिटली एंटायरली इंडियन फॉरेन पॉलिसी. प्रिलिम्स आणि मेन्समध्ये टाइम खूप कमी उरलाय, 2.5 महिने साधारणतः उरतात. या 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला अख्खा ऑप्शनल रिवाइज करून त्याची लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. हे करण्यासाठी म्हणून अगोदर तुम्ही ज्या वेळेला वर्षभर अभ्यास करताय त्या वर्षभराच्या अभ्यासामध्ये एक 1 पेजर किंवा सिंगल पेज, ॲटलिस्ट सिंगल पेजच्या स्वतःच्या नोट्स पाहिजेत. चूक जे जनरली मुलांकडनं होते ती म्हणजे असे सिलोजमध्ये अभ्यास करतात की आत्ता आयडियोलॉजी अभ्यास करायची आहे तर फक्त आयडियोलॉजी करायची. असं नाही करायचं. आपल्याला प्रत्येक सिलेबसच्या पॉईंटशी लिंक करता आलं तर ते खूप चांगलं आहे. इंटरलिंकेजेस आपल्याला करता आले पाहिजे. सिलेबसचा 2A हा पार्ट जर अभ्यास करत असू तर आपल्याला 1A आठवला पाहिजे त्यावेळेला किंवा लिंक करता आलं पाहिजे. आयडियली टार्गेट करायचं ते म्हणजे डिसेंबर एंडिंग पर्यंत तुमचं सिलेबसचं एक थरो रीडिंग झाली पाहिजे सगळी आणि 1 पेजर नोट्स रेडी झाल्या पाहिजे. नमस्ते सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं या स्पेशल सेशनमध्ये स्वागत. आजच्या सेशनमध्ये आपण पॉलिटिकल सायन्स या विषयाबद्दल खूप डिटेलमध्ये बोलणार आहोत. पण त्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना आठवण करून देतो, आपल्या पॉलिटिकल सायन्सच्या आणि सगळ्याच ऑप्शनलच्या बॅचेस या 13 जुलैला सुरू होत आहेत. पॉलिटिकल सायन्स हा विषय तर मराठीमधून आणि इंग्लिशमधून दोन्ही वेगळ्या बॅचेस होणार आहेत. मला असं वाटलं आधी एकदा तुम्हाला याच्याबद्दल आठवण करून देतो. आजच्या या सेशनमध्ये आपण पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स या विषयाच्या डिटेलमध्ये जाणार आहोत. या विषयामध्ये नक्की काय आहे, त्याचा अभ्यास कसा करायचा, करंट अफेअर्सशी कसं लिंक करायचं आणि ॲट द सेम टाइम आपल्याला हे पण पाहायचं आहे की त्याच्यावरती प्रश्न कसे येत आहेत, त्याच्यासाठी काय काय टेक्निक्स, काय काय टूल्स वापरता येऊ शकतात, अशा सगळ्या डिटेल्सबद्दल आज आपण बोलणार आहोत. त्यामुळे मी सुरुवातच करतोय सिलेबसपासनं. आधी आपण सिलेबसवरती बोलू, काही प्रश्नांवरती बोलू, कुठून वाचायचं, कसं वाचायचं याच्याबद्दल बोलू आणि मग त्याच्यानंतर त्याच्यासाठीचा अप्रोच काय असला पाहिजे याच्याबद्दल पण बोलू. सो डिटेलमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण पेपर 1 बद्दल बोलूयात. पॉलिटिकल सायन्स मधला पेपर 1 जो आहे तो वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, इंडियन पॉलिटिकल थॉट किंवा पॉलिटिकल थिअरी या पर्स्पेक्टिव्ह मध्ये येणार आहे. 1B जो आहे तो इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि गव्हर्नमेंट याच्यावरती फोकस आहे. त्याच्यामध्ये काही पार्ट फेडरलिझम, इन्स्टिट्यूशन्स किंवा सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल डायनॅमिक्स याच्यावरती सुद्धा असणार आहे. सो पहिल्यांदा याच्याबद्दल बोलताना जर अभ्यासाचा आपण जर फ्लो बघितला तर जनरली आपण सगळ्यांना हेच ॲडवाइस करतो की सुरुवातीला अभ्यास करताना पॉलिटिकल थिअरी हा पार्ट अभ्यास करायचा. त्या पॉलिटिकल थिअरीमध्ये वेस्टर्न पॉलिटिकल थॉट येतो, इंडियन पॉलिटिकल थॉट येतो, आयडियोलॉजीज येतात, थिअरीज ऑफ स्टेट येतात, काही कन्सेप्ट येतात, इक्वॅलिटी, जस्टिस, डेमोक्रेसी, पॉवर. तर ह्या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि इंडियन गव्हर्नमेंट आणखीन जास्त चांगल्याने कळेल किंवा रादर तो ते प्री रिक्विजिट आहे, अगोदर हा अभ्यास असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि गव्हर्नमेंट जास्त चांगल्याने कळू शकतं. सिमिलरली तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे पेपर 2 जो आहे आपला तो इंटरनॅशनल रिलेशन्स वरती फोकस आहे. त्या पेपर 2 मध्ये 2A जो आहे त्या पार्टमध्ये तुम्हाला तिथे तुम्हाला एकतर कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्सचा अभ्यास करायचा आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे थिअरीज ऑफ इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करायचा आहे. शिवाय त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट सुद्धा आहेत जसे की टेररिझम असेल किंवा जसं की इन्स्टिट्यूशन्स असतील वेगवेगळ्या, युनायटेड नेशन्स, युरोपियन युनियन वगैरे वगैरे याचा अभ्यास करायचा आहे. आणि 2B मात्र पूर्णपणे इंडियाज फॉरेन पॉलिसी याच्यावरती फोकस आहे. तर तुम्ही जर हे को रिलेशन बघितलं तर इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा तुम्हाला पॉलिटिकल थिअरी चा अभ्यास असणं गरजेचं आहे. देर आर व्हेरी ऑब्वियस थिंग्स बिकॉज
पॉलिटिकल थिअरी मधनच इंटरनॅशनल रिलेशनच्या थिअरी आलेल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर इंटरनॅशनल रिलेशनमध्ये 2 मेन थिअरी आहेत, आयडियालिस्ट आणि रियालिस्ट. आयडियालिस्ट थिअरीचा बेस हा आपल्याला लॉकच्या विचारांमधून दिसतो. लॉक आणि त्याच्यानंतर इमॅन्युअल कांट आणि गांधीजी आणि सगळे आयडियालिस्ट थिंकर्स. ऑन दी अदर हँड जे रियालिस्ट थिंकर्स आहेत किंवा रियालिस्ट थिअरी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स आहे त्याचा बेस आपल्याला दिसतो हॉब्सच्या विचारांमध्ये किंवा मॅकियावेली आहे किंवा कौटिल्य आहेत यांच्या विचारांमध्ये दिसतो. सो हे आपल्याला दोन्ही नीट समजून घ्यायला लागेल. म्हणून पहिल्यांदा अभ्यास करताना कधीही पॉलिटिकल थिअरी या पार्टचा अभ्यास करायचा. अगेन पॉलिटिकल थिअरीमध्ये काही कोर फाउंडेशनल कन्सेप्ट आहेत, जसे मी तुम्हाला म्हटलं की जस्टिस आहे, इक्वॅलिटी आहे, पॉवर आहे, राईट्स आहेत, डेमोक्रेसी आहे, यांचा अभ्यास करायचा आहे. ओके. आयडियली अभ्यास करताना इव्हन पॉलिटिकल थिअरीमध्ये सुद्धा अभ्यास करताना आपल्याला वेस्टर्न पॉलिटिकल थॉटचा अभ्यास करणं जास्त सोयीचं आहे. आयदर वेस्टर्न पॉलिटिकल थॉट किंवा इंडियन पॉलिटिकल थॉट, या दोन पैकी कुठून तरी एका ठिकाणाहून सुरुवात करा. वेस्टर्न पॉलिटिकल थॉटमध्ये मग आपण काही वेस्टर्न थिंकर्सचा अभ्यास करतो. उदाहरणार्थ प्लेटोचा अभ्यास करताना अर्थातच आपल्याला सॉक्रेटिसचा अभ्यास करायला लागतो. सो आयडियली तुमचा फ्लो असाच असला पाहिजे की सॉक्रेटिसचा अभ्यास केला, प्लेटोचा अभ्यास केला, अरिस्टॉटलचा अभ्यास केला, अरिस्टॉटल नंतर मग आपण मॅकियावेलीचा अभ्यास केला, मग हॉब्स, लॉक, मिल, मार्क्स, ग्रामसी आणि मग हॅना अरेंट. या फ्लोनी वेस्टर्न पॉलिटिकल थॉटचा अभ्यास करायचा. कारण या ऑप्शनल बद्दल एक आणखीन सांगायचं आहे, ते म्हणजे दिसताना सिलेबस खूप मोठा दिसतो किंवा असं खूप बोललं जातं की पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस खूप मोठा आहे, पण याच्यामध्ये इतके ओव्हरलॅप आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर हॉब्सचा अभ्यास वेस्टर्न पॉलिटिकल थॉटमध्ये केला तर त्याची सॉव्हरेनिटीची कन्सेप्ट पण तिथेच कम्प्लीट होणार आहे किंवा त्याची पॉवरची कन्सेप्ट पण तिथेच कम्प्लीट होणार आहे. ती तुम्हाला वेगळ्यानी परत इथे बघायला नाही लागणार. किंवा लॉकचा अभ्यास करतानाच तुम्ही त्याची थिअरी ऑफ राईट्स पण लॉकच्या अभ्यासात करणार, ती परत इथे राईट्समध्ये पण रिपीट होणार आहे. जसं मगाशी म्हटलं हेच हॉब्स आणि लॉक परत 2A मध्ये पण रिपीट होणारच आहेत. सो खूप सारे ओव्हरलॅप्स आहेत. मार्क्स बघितला, मार्क्स तर तुम्हाला 1A मध्ये पण अभ्यास करायचा वेस्टर्न पॉलिटिकल थॉटमध्ये, शिवाय तो इक्वॅलिटीमध्ये पण येणार आहे, शिवाय तो राईट्समध्ये सुद्धा येणार आहे, शिवाय तो 1B मध्ये सुद्धा येणार आहे, शिवाय तो 2A मध्ये मार्क्सिस्ट थिअरी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये सुद्धा येणार आहे. असा वेगवेगळ्या प्रकारे तो रिपीट होत जातो. हे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स सगळे रिपीट होत जाणार आहेत. त्यामुळे सिलेबस जरी मोठा दिसला तरी रिपिटेशन्स किंवा ओव्हरलॅप्स खूप आहेत. त्याच्यामुळे म्हणून पहिल्यांदा थिंकर्स मात्र खूप स्ट्रॉंगली करून घ्यायचे. ओके. या थिंकर्सचा अभ्यास करताना काही सिलेबस मध्ये नसलेले थिंकर्स पण काही वाचायला लागणार. जसं मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं, सॉक्रेटिस इज नॉट स्पेसिफिकली मेन्शन्ड इन अवर सिलेबस, येट वी आर गोइंग टू स्टडी हिम. दुसरं असाच आपल्याला इमॅन्युअल कांटचा पण अभ्यास करायला लागतो किंवा रुसोचा पण आपल्याला अभ्यास करायला लागतो जरी सिलेबसमध्ये मेन्शन नसला तरी. हा एकदा अभ्यास झाला. सो वेस्टर्न पॉलिटिकल थॉट इज अराउंड 15% to 20% ऑफ युअर सिलेबस. मग सगळं रिपीट होत जाणार आहे. आता हे मी वेस्टर्न पॉलिटिकल थॉटचा अभ्यास करताना आणखीन डिटेलमध्ये जाऊन सांगतो. मुळात हा अभ्यास करताना आयडियली तुम्ही त्या थिंकरनी लिहिलेली पुस्तकं वाचली पाहिजे. म्हणजे प्लेटोचं रिपब्लिक वाचलं पाहिजे, मॅकियावेलीचं तुम्ही द प्रिन्स वाचलं पाहिजे, किंवा तुम्ही अरिस्टॉटलचं पॉलिटी नावाचं पुस्तक वाचलं पाहिजे, किंवा तुम्ही हॉब्सचं लेवियाथन वाचलं पाहिजे, लॉकचं असं तुम्ही 2 ट्रिएटाइज ऑन गव्हर्नमेंट वाचलं पाहिजे. आयडियली तर तुम्ही हे करायला पाहिजे. पण काही पुस्तकं अशी पण आहेत की जे तुम्हाला ह्या सगळ्याचे समराईज करून पण देणार आहे. फॉर एक्झाम्पल O.P. गॉबा यांचं एक वेस्टर्न पॉलिटिकल थॉट नावाचं सेपरेट पुस्तक आहे, त्याच्यामध्ये खूप डिटेल्ड मध्ये हे सगळं दिलेलं आहे. किंवा अँड्रू हेवूड यांचं सुद्धा पुस्तक तुम्ही फॉलो करू शकता. आयडियली मुलं हे करायला पाहिजे. काही मुलं वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरचा अभ्यास करताना डिरेक्टली नोट्स घेतात आणि नोट्सवरनं वाचतात. हे जास्त ऍडवायझेबल नाही याच्यासाठी, कारण तुम्ही पहिल्यांदा ज्या वेळेला नोट्स घेता त्यावेळेला त्या नोट्स तुम्हाला कळणार नाहीयेत, त्या कुठल्याही नोट्स असल्या तरी. त्यामुळे स्वतः हे वाचून स्वतः नोट्स काढणं हे नेहमीच प्रिफरेबल आहे. मी वेस्टर्न पॉलिटिकल थॉटचा अभ्यास करताना एक मार्क कसे वाढवायचे या प्रॅक्टिकल अँगलला सुद्धा टच करतोय. तो खरंच नुसतं मार्कांसाठी नाही करायचा आहे. ते म्हणजे नेहमी पाश्चिमात्य विचारवंतांचा अभ्यास करताना भारतीय विचारवंतांनी त्याच्याशी काही कंपॅरिझन आहे का, किंवा हे पाश्चिमात्य विचारवंत भारतीय संस्कृतीच्या काही मुद्द्यांबद्दल बोलतायत का. कारण हे मुद्दे भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतीय विचारांमध्ये आधी सुद्धा आलेले आहेत. हे कंपॅरिझन करत राहायचं, सो दॅट तुम्हाला
अर्थातच तो विषय पण चांगल्याने कळणार आहे, भारतीय विचार पण कळणार आहेत आणि मार्कांमध्ये त्याचं निश्चितच तुम्हाला रिफ्लेक्शन दिसणार आहे. मी उदाहरण देतो. प्लेटोची जी कन्सेप्ट आहे ॲलिगोरी ऑफ केव्स, की केव्स मध्ये बसलेले 3 माणसं असतात, त्या 3 माणसांना बंदी बनवून ठेवलेलं असतं, त्यांचं लक्ष असतं भिंतीकडे. बाहेरनं जे काही कोणी चाललंय किंवा बाहेर काही पक्षी उडतायत किंवा काही होतंय फक्त त्यांना सावल्या दिसत आहेत. त्यामुळे या 3 माणसांना असं वाटतं की हे जग आहे, ह्या ज्या सावल्या आहेत असंच जग आहे. यातला एक माणूस त्याचे चेन्स किंवा त्याचे जे साखळदंड असतात ते सोडून तो बाहेर जातो. तो पहिल्यांदाच खऱ्या जगाला बघतो तेव्हा त्याचे डोळे दिपतात, त्याला असं वाटतं, त्याला आधी बघता येत नाही. नंतर त्याला हळूहळू रिअलाइज होतं आणि त्याला कळतं की अरे खरं जग तर इतकं रंगीबेरंगी आहे, कलरफुल आहे, सावल्या नाहीयेत फक्त. तो परत आतमध्ये येतो त्या केव्हमध्ये, त्या गुहेमध्ये, आणि त्या गुहेतल्या त्याच्या 2 सहकाऱ्यांना सांगतो की अरे खरं जग म्हणजे सावल्या नाहीयेत, हे जे दिसत आहेत त्या सावल्या आहेत, खरं जग इतकं रंगीबेरंगी आहे. तर त्याचे हे जे 2 सहकारी आहेत ते म्हणतात नाही नाही तुला काय कळत नाही, खरं जग हेच आहे. हे जे काही प्लेटोनी ॲलिगोरी ऑफ केव्स सांगितले, प्लेटोला समजावायचं काय होतं, थिअरी ऑफ फॉर्म्स किंवा थिअरी ऑफ आयडियाज. प्लेटोचं म्हणणं आहे की आयडिया, कल्पना हे मूळ आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन आहे बाकीचं जग. कळतंय? याच्यासाठी प्लेटोनी ॲलिगोरी ऑफ केव्स सांगितलं. मग हे आपल्याला कम्पेअर करता आलं पाहिजे. भारतीय विचारांमध्ये हजारो वर्षांपासून माया ही संकल्पना सांगितली जाते की सगळ्याचं मूळ काहीतरी एक आहे आणि त्या एकापासनं हे बाकी सगळं बदलत जातं. बाकी सगळं बाहेरचं जग जे आहे, मटेरियलिस्टिक वर्ल्ड इज अ रिफ्लेक्शन ऑफ दॅट सिंग्युलॅरिटी. हे जे माया तत्वज्ञानामध्ये सांगितलं, सो हे आपल्याला अभ्यास करता आलं पाहिजे. किंवा तुम्हाला हे अरिस्टॉटल मध्ये दिसेल. अरिस्टॉटल म्हणतो की राज्य चालवताना किंवा राज्य चालवण्याची जी काही नीती असेल ती कशी असली पाहिजे. अरिस्टॉटलचं म्हणणं आहे की हे गोल्डन मीन असलं पाहिजे. अरिस्टॉटल म्हणतो की एकदम सगळ्या जणांनी, म्हणजे डेमोक्रेसी पण नको की सर्व जणांनी चालवलेलं राज्य, आणि तो म्हणतो मोनार्की पण नको की एका माणसाने चालवलेलं राज्य. त्याचं म्हणणं आहे की राज्य कोणी चालवलं पाहिजे, पॉलिटी ही त्यांनी कन्सेप्ट दिली. किंवा अरिस्टॉटल म्हणतो की संपत्ती कशी असली पाहिजे. अरिस्टॉटल म्हणतो की संपत्तीचे मालकी हक्क, संपत्तीची किंवा ओनरशिप ऑफ वेल्थ शुड नॉट बी विथ ऑल द पीपल अँड युज्ड बाय ऑल द पीपल. तो काय म्हणतो की जी काही संपत्ती आहे ती सर्व जणांच्या मालकीची नको आणि सर्व जणांच्या वापराची नको. तो म्हणतो असं पण नको की एका जणाच्या मालकीची आणि एका जणाच्या वापराची. तो म्हणतो हे पण चुकीचे आहे की संपत्ती आहे सर्व जणांच्या मालकीची पण वापरतो एक जण. तो म्हणतो काय आयडियल आहे की संपत्तीची मालकी एका माणसाची असली पाहिजे, वापर सगळ्यांनी करता आलं पाहिजे. तो म्हणतो की कॉमन यूज कॉमन ओनरशिप नको, सिंगल यूज किंवा इंडिव्हिज्युअल यूज इंडिव्हिज्युअल ओनरशिप नको. तो म्हणतोय कॉमन ओनरशिप बट सिंगल यूज असं पण नको. तो म्हणतो हे डिक्टेटरशिप होईल. पण तो आयडियली काय सांगतो, तो सांगतो की ओनरशिप सिंगल असली पाहिजे इंडिव्हिज्युअल बट कॉमन यूज असला पाहिजे. हे सांगण्याचं मागचं कारण काय, कारण अरिस्टॉटल म्हणतोय गोल्डन मीन असला पाहिजे. मग हे आपल्याला कम्पेअर करता आलं पाहिजे गौतम बुद्धांच्या सम्यक तत्वज्ञानाशी किंवा गौतम बुद्धांनी सांगितलेला 8 फोल्ड पाथ, अष्टांग मार्गाशी आपल्याला कम्पेअर करता आलं पाहिजे. कारण तो अष्टांग मार्ग सम्यक हे आणखीन प्रोफाऊंड आहे, आणखीन जास्त डिटेलमध्ये. सो अगेन हे आपल्याला कम्पेअर करता आलं पाहिजे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरचा अभ्यास करताना. आणि हे आपल्याला सगळीकडेच कळत जातं प्रत्येक थिंकरमध्ये. जसं मॅकॅव्हलीला कम्पेअर केलं जातं कौटिल्याबरोबर. हे खरं तर नेहरूंचं वाक्य आहे. नेहरूंनी चाणक्यांबद्दल म्हणताना असं म्हटलं होतं की चाणक्य वॉज द इंडियन मॅकॅव्हली. मला वाटतं हे फार चुकीचं आहे. कॉलिंग मॅकॅव्हली ॲज कौटिल्य और कॉलिंग मॅकॅव्हली ॲज चाणक्य वुड बी हिज ऑनर. बट and Max Weber also says the same thing ki in front of Machiavelli's prince, in front of Kautilya's king, Machiavelli's prince looks really naive. तर हे जे काही तत्वज्ञान आहे हे आपल्याला कम्पेअर करता आलं पाहिजे. आणि असं सगळ्याच वेस्टर्न पॉलिटिकल थॉट बरोबर कम्पेअर केलं की तुमचं सगळं फाउंडेशन क्लिअर होतं. वेस्टर्न पॉलिटिकल थॉट वाचून झाल्यानंतर तुम्ही इंडियन पॉलिटिकल थॉट वाचा किंवा आधी इंडियन पॉलिटिकल थॉट वाचा, ज्याच्यामध्ये आपल्याला गांधीजींचा अभ्यास करायचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करायचा आहे, कौटिल्याचा अभ्यास करायचा आहे, M.N. रॉय यांचा रॉइस्ट किंवा रॅडिकल ह्युमॅनिस्ट अप्रोचचा अभ्यास करायचा आहे. हे करून झाल्यानंतर मग तुम्ही आयडिओलॉजीजचा अभ्यास करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला लिबरलिझम ही आयडिओलॉजी अभ्यास करायची आहे. परत ती लिबरलिझम आली कुठनं, लॉक आणि मिल यांच्यापासून आलेली आहे. तर तुम्हाला दिसेल की आता इथे परत रिपिटेशन चालू झाले. किंवा लिबरलिझमच्या नंतर सोशलिझमचा अभ्यास करायचा आहे.
इथे तुम्हाला सगळे थिंकर्स मिळणार आहेत जे इक्वॅलिटी बद्दल बोलतायत, जस्टिस बद्दल बोलतायत. कम्युनिझमचा किंवा मार्क्सिझमचा अभ्यास करायचा आहे, फेमिनिझम ऍज अन आयडियोलॉजीचा अभ्यास करायचा आहे. सो या सगळ्या आयडियोलॉजीजचा अभ्यास केल्यानंतर मग आपण शिफ्ट होणार आहोत इतर कन्सेप्टकडे. जसं मी तुम्हाला म्हटलं, जस्टिस, इक्वॅलिटी, पॉवर, राईट्स अँड डेमोक्रेसी. आणि ह्यांचा एकदा अभ्यास करून झाला की मग आपल्याला शिफ्ट व्हायचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड गव्हर्नमेंटकडे. मग इथे सुद्धा अभ्यास करताना बघा, सुरुवात करताना आपण इंडिया फ्रीडम स्ट्रगल स्ट्रॅटेजीजचा अभ्यास करतो किंवा पर्स्पेक्टिव्ह टू इंडियन नॅशनल फ्रीडम स्ट्रगल, भारतीय राष्ट्रीय चळवळीकडे बघायचे दृष्टिकोन यांचा अभ्यास करतोय, ज्याच्यामध्ये आपण एक राष्ट्रीय दृष्टिकोन, नॅशनलिस्ट पर्स्पेक्टिव्हचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर आपण कम्युनिस्ट पर्स्पेक्टिव्हचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर आपण फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्हचा, दलित पर्स्पेक्टिव्हचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे इन अ वे तुम्ही मॉडर्न इंडियन हिस्ट्री हा जो कॉम्पोनंट आपला GS1चा आहे त्याचा पण अभ्यास करणार आहात. बाय द वे, मगाशी मी जे तुम्हाला पॉलिटिकल थिंकर सांगत होतो, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट मधले प्लेटो, अरिस्टॉटल पासून ते हॉब्स, लॉक, इमॅन्युअल कांट पर्यंत हे सगळे फिलॉसॉफर्स म्हणून आपण GS4 मध्ये सुद्धा अभ्यास करतोच. किंवा गांधीजी, आंबेडकर यांचा आपण अभ्यास GS4 मध्ये करतोच. त्यामुळे हा पण एक ओव्हरलॅप आहे. त्यामुळे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केल्याने तुम्हाला GS4 मध्ये तर प्रचंड मदत होणार आहे. GS1चा मॉडर्न इंडियन हिस्ट्री हा पार्ट सुद्धा तुमचा कव्हर होणार आहे. हे झालं. आता उरलेला जो पार्ट आहे पेपर 1B म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड गव्हर्नमेंट किंवा इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, या पार्ट मधला उरलेला पार्ट येतो कॉन्स्टिट्यूशन, जो तुमचा GS2 मधला पॉलिटी हा पार्ट येतो. पॉलिटीमध्ये 125 मार्काला प्रश्न येतात. हा तुमचा सगळा पार्ट ऑप्शनल मधून कव्हर होतो. आणि IR हा GS2चा जो पार्ट आहे तो IR चा पार्ट सुद्धा तुमचा कव्हर होतो पूर्णपणे आपल्या 2B मधनं किंवा 2A आणि 2B मधनं. त्यामुळे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केल्याने तुमचं GS1 मधलं हिस्ट्री म्हणजे हा सुद्धा 50 मार्काचा मॉडर्न हिस्ट्रीचा पार्ट कव्हर होतो. अख्खा GS2 कव्हर होतो 250 मार्काचा. GS4 मध्ये सुद्धा कामाला येतं साधारणतः 100 मार्काला. आणि हे पण विसरायचं नाही की हल्लीचे एसे, निबंध हे सगळे फिलॉसॉफिकल येत आहेत. बऱ्याच वेळेला ते तर या वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्सचे किंवा इंडियन पॉलिटिकल थिंकर्सचे कोट्सच असतात. मी उदाहरण देतो. हे 2017चा क्वेश्चन होता, एसे होता, ज्याच्यामध्ये मार्क्सचं प्रसिद्ध वाक्य होतं की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, फर्स्ट ॲज अ ट्रॅजेडी, सेकंड ॲज अ फार्स. हे वाक्य असंच्या असं UPSCने एसे म्हणून विचारलं होतं. यू विल फाइंड दॅट मोर ऑफन दॅन नॉट दीज पॉलिटिकल थिंकर्स, दीज फिलॉसॉफर्स, गांधीजी, आंबेडकर वगैरे, या सगळ्यांचं रिफ्लेक्शन तुम्हाला एसेच्या कोट्स मध्ये दिसतं. ते तुम्हाला एसे मध्ये पण फायदा होतो. सो पॉलिटिकल सायन्स घेण्याचे हे सुद्धा डेफिनेटली फायदे आहेत. अर्थात तुम्हाला तो विषय आवडला पाहिजे. पण 1B मध्ये अगेन कॉन्स्टिट्यूशनचा खूप थरोली अभ्यास करायचा आहे. त्यावरती वेगवेगळ्या विचारवंतांची मतं काय आहेत ते त्यांचा अभ्यास करायचा आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या समोर असलेले चॅलेंजेसचा अभ्यास करायचा आहे. इथे तुम्हाला करंट अफेअर्सशी खूप जास्त लिंक दिसतं. अगेन मी हे एक मिथ बद्दल पण बोलतो की बरेच जणांचं म्हणणं असतं पॉलिटिकल सायन्स का घेऊ नये, कारण खूप करंटचा अभ्यास करायला लागतो म्हणून. मग माझा सिंपल प्रश्न असतो त्यांना की तुम्हाला एनिवेज त्या करंटचा अभ्यास करायचा नाहीये का? GS2 साठी करायचंच आहे. म्हणजे तुम्हाला पॉलिटिकल सायन्स म्हणून काहीतरी करंट वेगळ्याने करायला लागतं असं बिलकुल नाहीये. ते तुम्हाला एनिवेज GS साठी करायलाच लागणार आहे. ठीक आहे. एनिवे, सो कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यानंतर मी जे मगाशी म्हटलं की सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल डायनॅमिक्सचा अभ्यास करायला लागतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रेशर ग्रुपचा अभ्यास करायचा आहे, पॉलिटिकल पार्टीजचा अभ्यास करायचा आहे, प्रेशर ग्रुप्स किंवा सोशल मुवमेंटचा अभ्यास करायचा आहे. हे सगळं त्याच्यामध्ये येतं. याच्यामध्ये आलटून पालटून एकदा एथनिसिटी वरती क्वेश्चन येतो किंवा कास्ट वरती क्वेश्चन येतो किंवा रिजनलिझम वरती क्वेश्चन येतो. मी थोडा वेळ नंतर घेणार आहे की क्वेश्चन कसे येतात हे पटकन ब्रीफ करण्यासाठी. बट या एरियाज वरती क्वेश्चन येतो. सो 1B जर आपण बघितलं तर या एरियाज वरती येतो. मी तुम्हाला ऑलरेडी काही डिटेल्स बोललेलोच आहेत. इंडियन गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला अगेन जे आपल्याला प्रिलिम्सला सुद्धा लागणार आहे ते सुद्धा अभ्यास करायला लागतो. मी मगाशी मेन्सचा ओव्हरलॅप बोललो, पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केल्याने मेन्सला किती फायदा होतो हे बोललो. प्रिलिम्सला पण तेवढाच फायदा होतो. प्रिलिम्सला किमान 5 प्रश्न IR वरती असतात आणि 15 प्रश्न साधारणतः पॉलिटीवरती असतात. सो हे 20 मार्काचा अभ्यास तुमचा ऑप्शनलचा अभ्यास करतानाच होत जातो. सो हे सुद्धा एक ऍडव्हान्टेज डेफिनेटली आहे. मी जसं तुम्हाला म्हणत होतो की कास्ट आणि ह्या सगळ्यावरती, कास्ट किंवा एथनिसिटी ह्या सगळ्यावरती क्वेश्चन्स येतात. त्याच्यानंतर आपण थोडं आता डिटेलमध्ये जाऊयात सेकंड पेपरकडे. दुसऱ्या पेपरमध्ये
मग नंतर मी तुम्हाला सांगेल 1A साठी काय करायचं आणि पेपर 1 साठी काय करायचं आणि पेपर 2 साठी काय करायचं. दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला दिसेल की 4 कोर युनिट्स आहेत दुसऱ्या पेपरचे. त्याच्यामध्ये एक आहे कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अनालिसिस, दुसरा आहे IR थिअरी आणि प्रॅक्टिस, आणि ग्लोबल गव्हर्नन्स अँड कंटेम्पररी इश्यूज, आणि चौथा पार्ट इंडियाज फॉरेन पॉलिसी, विच इज एंटायरली पेपर 2B. हा 2B आहे आणि हे सगळ्याच्या सगळं 2A आहे. ओके. आता 2A चा अभ्यास करताना कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अनालिसिस हा एक छोटा पोर्शन आहे, टॉपिक 1 to 4, तो अगोदर करून साईडला ठेवा. सो मी तुम्हाला परत फ्लो डिफाईन करतो की पहिल्यांदा अभ्यास करताना तुम्ही 1A, त्याच्यात पण इंडियन पॉलिटिकल थॉट, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, आयडियोलॉजी, थिअरीज ऑफ स्टेट आणि उरलेले इश्यूज. मग त्याच्यानंतर 1B मध्ये तुम्ही इंडियन नॅशनल फ्रीडम स्ट्रगलचे पर्स्पेक्टिव्ह आणि मग उरलेला सगळा पार्ट, आणि मग नंतर अभ्यास करताना 2A चा अभ्यास करायचा, त्याच्यात पण कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्सचा आधी अभ्यास केला, आणि देन यू कॅन शिफ्ट टू अदर पॉलिटिकल थिअरी वाला पार्ट. सो हे जरा डिटेलमध्ये जायचंय. कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अनालिसिस मध्ये काय येतं, याच्यामध्ये अप्रोचेसचा अभ्यास करायला लागतो. कुठल्या कुठल्या अप्रोचेसनी पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करायचा आहे. बाय द वे, हा जो कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स मधला पार्ट आहे तो पॉलिटिकल थिअरी, फिलॉसॉफी या सिलेबस मधल्या पहिल्या पॉईंटशी ओव्हरलॅप आहे, दोन्हीकडे सेमच आहे. म्हणजे उदाहरणार्थ अप्रोचेस मध्ये ट्रेडिशनल अप्रोचेसचा आपण अभ्यास करतो की पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास कसा करायचा. एक अप्रोच आहे हिस्टॉरिकल अप्रोच, की हिस्ट्रीचा अभ्यास करत, इतिहासातला अभ्यास करत करत आपण पॉलिटिकल सायन्स मधले काही थिअरीज मांडतो. दुसरा लीगल इन्स्टिट्यूशनल अप्रोच आहे की लीगल अँगलने अभ्यास करत, लीगल आणि इन्स्टिट्यूशन बनवून त्याचा अभ्यास करत, हा जनरली ब्रिटिश अप्रोच म्हणून पण मानला जातो. असे काही अप्रोच आहेत. आणि नंतर मॉडर्न अप्रोचेसमध्ये मग सिस्टीम थिअरी आली, मग त्याच्यानंतर बिहेवियरल थिअरी आली, पोस्ट बिहेवियरलिझम आलं, अशा सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायला लागतो. सो हे अप्रोचेसचा पण आपल्याला डेफिनेटली अभ्यास करायला लागतो, जे तुम्हाला अगेन ओव्हरलॅप म्हणून पेपर 1 मध्ये सुद्धा कामाला येणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला कॅपिटलिस्ट सिस्टीम, सोशलिस्टिक सिस्टीम यांचं कंपॅरिझन करायचं आहे. शिवाय तुम्हाला इंडिया, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, जपान ह्या सगळ्या देशांच्या कॉन्स्टिट्यूशनचं कंपॅरिझन करून पण अभ्यास करायचा आहे, ज्याच्यावरती एनिवेज GS2 मध्ये मेन्सला दरवर्षी एक क्वेश्चन तरी येतो, इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन आणि इतर कॉन्स्टिट्यूशनचं कंपॅरिझन. सो हे सुद्धा तुम्हाला डेफिनेटली फायद्याचं होणार आहे. देन कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स मध्ये तुम्हाला रिप्रेझेंटेशन आणि पार्टिसिपेशनचा अभ्यास करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रेशर ग्रुप्स, सोशल मुवमेंट्स वगैरे या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. सो जे तुम्ही 1A मध्ये ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. सो खूप सारे ओव्हरलॅप्स आहेत. आणि मग ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट काय आहे नॅशनलिझम वरती, इकॉनॉमिक पॉलिसीवरती वगैरे, या सगळ्यांचा अभ्यास करायचा. अगेन ग्लोबलायझेशन वरती दरवर्षी सोसायटीमध्ये GS1 मध्ये एक प्रश्न तो येतो, तो तुम्हाला इझिली लिहिता येतो. त्याच्यानंतर थिअरीज ऑफ IR मध्ये हे अप्रोचेस किंवा ज्या वेगवेगळ्या थिअरी आहेत, ज्याच्यामध्ये एक आयडियालिस्ट थिअरी आहे जी वुड्रो विल्सन पासून सुरू झाली असं मानलं जातं, पण त्याच्यावरती इन्फ्लुएन्स डेफिनेटली लॉकचा आहे, गांधीजींचा आहे, इमॅन्युअल कांटचा आहे. त्याच्यानंतर रियालिस्ट थिअरी आहे, जीचा पायोनियर, जिचा फादर ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स ज्याला मानलं जातं, हॅन्स मॉर्गॅन्थॉ, याच्यापासून चालू झाली असं म्हटलं जातं, पण त्याच्यावर इन्फ्लुएन्स आहे अर्थात सुन झूचा किंवा या रिअलिस्ट पर्स्पेक्टिव्ह वरती कौटिल्य, चाणक्याचा. त्याच्यानंतर त्याच्यावर इन्फ्लुएन्स आहे मॅकियावेलीचा, हॉब्सची गृहीतके, हॉब्सचं जे स्टेट ऑफ नेचर होतं ते इकडचं स्टेट ऑफ नेचर किंवा रिअलिझमचं बेसिस मानलं जातं, आणि यावरती आपल्याला अभ्यास पुढे न्यायचा आहे. त्याच्यानंतर फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह आहे, ज्याच्यामध्ये एक एक फेमिनिझम मधल्या मुवमेंटचा आपण अभ्यास करतो. रॅडिकल फेमिनिझम किंवा पहिली फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह यांचा आपण अभ्यास करतो. वेगवेगळ्या थिंकर्सचा, फेमिनिस्ट थिंकर्सचा अभ्यास करतो. मेरी वॉल्स्टनक्राफ्ट असतील, सिमॉन दे बुआ असतील वगैरे. या सगळ्याचा किंवा मार्क्सिस्ट थिअरी ऑफ इंटरनॅशनल रिलेशनचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. फंक्शनॅलिझम आणि सिस्टम थिअरीचा अभ्यास करायचा आहे. आणि मग ते आपल्याला लिंक करायला लागतं आत्ताच्या प्रेझेंट डे सिच्युएशन मध्ये. म्हणजे आता रशिया युक्रेन वॉर चालू आहे, आता इस्रायल इराण वॉर ट्रम्प म्हणतोय थांबलंय पण चालू आहे. या सगळ्यांवरती आयडियालिस्ट कसे बघतील, रियालिस्ट कसे बघतील, मार्क्सिस्ट कसे बघतील, फेमिनिस्ट कसे बघतील, असं आपल्याला एकेका पर्स्पेक्टिव्हच्या थ्रू अभ्यास करायला लागतो. याच्यामध्ये बरेचसे कन्सेप्ट पण आहेत या पेपरमध्ये, जसे की नॅशनल इंटरेस्ट, डेटरन्स. आता डेटरन्स वरती क्वेश्चन याचे खूप चान्सेस आहेत, कारण न्यूक्लिअर प्रॉलिफरेशन ट्रिटी ही खूप जास्त चर्चेमध्ये, न्यूक्लिअर डॉक्ट्रिन्स चर्चेमध्ये आहेत.
ट्रान्सनॅशनल ऍक्टर्स सध्या न्यूजमध्ये असतात, वेगवेगळ्या एनजीओज, MNCs, त्याचा अभ्यास करायचा आहे. काही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, जसे की बॅलन्स ऑफ पॉवर, जसे की कलेक्टिव्ह सिक्युरिटी, जसे की सिक्युरिटी डायलेमा, या कन्सेप्टचा आपण अभ्यास करतो. आणि देन एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, दॅट इज चेंजिंग इंटरनॅशनल पॉलिटिकल ऑर्डर. मी थोडंसं याच्यावरती हवं तर वेळ घेतो की याच्यात नक्की आपण अभ्यास कसा करतो. तर आपण बघू 15th आणि 16th सेंचुरी, 15व्या आणि 16व्या शतकामध्ये स्पेन आणि पोर्तुगाल हे पॉवरफुल स्टेट होते. जगावरती राज्य स्पेन आणि पोर्तुगालचं होतं. 17व्या, 18व्या, 19व्या शतकामध्ये हे फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये आलं. ब्रिटन वॉज ऑफकोर्स डॉमिनंट, पण फ्रान्स आणि ब्रिटनचं राज्य आलं. पुढे 20व्या शतकामध्ये आपल्याला दिसेल की अमेरिका ही पॉवरफुल बनली आणि त्याच्याच बरोबर ती सोव्हिएत युनियन, सोव्हिएत रशिया सुद्धा पॉवरफुल होती. 1990 नंतर अमेरिका वॉज अ सिंगल हेजेमॉन. अमेरिका एकमेव वर्ल्ड पॉवर म्हणून मानली जायची, जे पुढे जाऊन 2005च्या नंतर, 2000च्या नंतर बदलायला लागलं. हे ऍक्च्युली 2000 साली मीर शायमर नावाच्या थिंकरनी सांगितलं होतं की अमेरिका शुड लुक ॲट चायना ॲज अ थ्रेट. आणि मग आता काही जणांचं म्हणणं आहे की जग आता हे बायपोलार आहे, काही जणांचं म्हणणं आहे जग मल्टीपोलार आहे, काही जणांचं म्हणणं आहे जग युनिपोलार आहे. आणि मग या इंटरलिंकेजेसचा अभ्यास करायचा आहे की आता जग, वर्ल्ड पॉवर किंवा वर्ल्ड ऑर्डर कशी बदलतीये, आता जगामध्ये नक्की कोण आहे हेजेमॉन, याचा आपण अभ्यास करतो. शिवाय इंटरनॅशनल इकॉनॉमिक सिस्टीमचा पण अभ्यास करायचा आहे, ब्रेटन वूड्स सिस्टीम. त्या ब्रेटन वूड्स सिस्टीम मध्ये वर्ल्ड बँक, IMF, इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, जिचे 1995 मध्ये रूपांतर झालं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये. सिमिलरली आता तयार झालेल्या ब्रिक्स असतील, SCO असेल, आता तयार झालेल्यांमध्ये EU खूप मोठा पार्ट आहे. या सगळ्यांचा आपण इथे अभ्यास करतो. G77, G7 किंवा G20 या सगळ्या ग्रुपिंगचा पण आपण अभ्यास करतो याच पेपरमध्ये. अँड देन वी टॉक अबाउट ग्लोबल गव्हर्नन्स अँड कंटेम्पररी इश्यूज, ज्याच्यामध्ये युनायटेड नेशन्स आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, त्यांच्यावरती असलेले चॅलेंजेस, ते त्यांच्यावरती असलेले सोल्युशन्स, वेगवेगळे रिजनल ऑर्गनायझेशन्स, त्यांच्यामध्ये असलेलं स्टॅग्नेशन, इंडियाचा रोल प्रत्येक ठिकाणी काय काय आहे, या सगळ्याचा अभ्यास आपण पेपर 2A मध्ये करतो. आणि 2B इज कम्प्लिटली एंटायरली इंडियन फॉरेन पॉलिसी, ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला तर अभ्यास करतो की व्हॉट आर द डिटर्मिनंट्स ऑफ फॉरेन पॉलिसी, फॉरेन पॉलिसी ठरवणारे कुठले घटक आहेत. दुसरा आपण अभ्यास करतो इंडियाच्या फॉरेन पॉलिसीचा एक आढावा 1947 पासून ते आता 2025 पर्यंतचा. आणि मग त्याच्यानंतर एक एक बायलॅटरल रिलेशन्स, म्हणजे इंडिया चायना, इंडिया अमेरिका, इंडिया पाकिस्तान, इंडिया बांगलादेश, इंडिया श्रीलंका, इंडिया भूतान, अशा सगळ्यांचा अभ्यास करतो. आणि ज्याच्यावरनं आपल्याला 2B लिहायचा असतो. हा झाला सिलेबसचा आढावा. आता आपण अभ्यास कसा करणार आहोत याच्यावरती बघू. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं, पेपर 1 साठी OP गॉबा किंवा अँड्रू हेवूड यांचं पॉलिटिकल थिअरी हे पुस्तक, त्याच्यानंतर इंडियन थिंकरसाठी VR मेहता यांचं पुस्तक, जे पण चांगलं पुस्तक आहे. कॉन्स्टिट्युशनल टॉपिकसाठी लक्ष्मीकांत किंवा DD बसू सरांचं पुस्तक. मी जस्ट तुम्हाला आणखीन आठवण करून देतो की सिद्धार्थ धर्माधिकारी सरांचं पॉलिटी वरचं पुस्तक हे पण खूप जास्त कामाचं आहे. ग्रॅनविल ऑस्टिन यांचं कॉन्स्टिट्यूशन मेकिंगचे जी पुस्तक आहेत, कॉर्नरस्टोन ऑफ अ नेशन असं त्यांनी म्हटलंय, ते पण पुस्तक खूप प्रोफाऊंड आहे. डेप्थसाठी किंवा क्लॅरिटीसाठी तुम्ही इग्नूच्या नोट्स वापरू शकता, ज्याच्यामधनं एक एक टॉपिक उचलून तुम्हाला क्लिअर करता येणार आहे. आणि मग काही व्हॅल्यू एडिशनसाठी ARC रिपोर्ट असतील, म्हणजे सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स वगैरे असे टॉपिक्स तुम्ही करू शकता, ज्याच्यावरून तुमचा पेपर 1 नीट होणार आहे. आणि आणखीन एक पुस्तक मी तुम्हाला रेकमेंड करेल, फादिया नावाचं पुस्तक आहे, जे खरं तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या ऑप्शनसाठी जास्त वापरलं जातं, पण काही टॉपिक्स तिथे खूप छान दिलेले आहेत. अँड देन पेपर 2A साठी अगेन अँड्रू हेवूड यांचं एक पुस्तक आहे, जे पण डेफिनेटली खूप कामाचं आहे, ग्लोबल पॉलिटिक्स नावाचं. किंवा पॉलिटिकल थिअरीसाठी VP दत्त यांचं पण पुस्तक आहे. इंडियन फॉरेन पॉलिसीसाठी इग्नूच्या नोट्स खूप कामाच्या आहेत, BA आणि MA च्या. ॲट द सेम टाइम तुम्ही आपल्या एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवरती गेला तर तिथे प्रत्येक बायलॅटरल रिलेशन वरती MEA एक नोट बनवून दिली, ती सुद्धा खूप प्रोफाऊंड असते, ती सुद्धा खूप डिटेल्ड असते, त्याचा पण तुम्हाला फायदा होतो. एडिटोरियल्स फॉलो करायचे इंडियन एक्सप्रेस किंवा इतर न्यूजपेपरमध्ये. इंडियन एक्सप्रेसमध्ये इस्पेशली आय वुड सजेस्ट C राजामोहन यांना डेफिनेटली फॉलो करायचं. ब्रह्मचैलने असतील, समीर सरन असतील, ध्रुव जयशंकर असतील, असे वेगवेगळे थिंकर्स आपल्याला फॉलो करायला लागतात आणि केलेले चांगले राहतात. तर हे आपल्याला दोन्ही
रिसोर्सेस कुठले फॉलो करायचे याच्यासाठी झालं. आता या सगळ्यामध्ये अभ्यास करताना काय करायचं किंवा रीडिंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि ते कसं आपण फॉलो करायचं. बघा, एक तर पॉलिटिकल थिअरीपासून सुरू करा सो दॅट तुम्हाला बेसिक कन्सेप्टची अंडरस्टँडिंग येईल. मी आणखीन एक तुम्हाला रेकमेंड करेल की अँड्रू हेविड यांचं पॉलिटिकल थिअरी किंवा कन्सेप्ट इन पॉलिटिकल थिअरी नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे, ते पण खूप कामाला येणार आहे. आणि मग त्याच्यानंतर ते तुम्हाला रिलेट करता आलं पाहिजे इंडियन पॉलिटिकल थॉट बरोबर वगैरे. आन्सर रायटिंग खूप सुरुवातीपासून चालू करा. न्यूजपेपर्स कंटिन्युअसली वाचत राहा. आपल्याला प्रत्येक टॉपिकवरती एक सिंगल पेजची ऍटलिस्ट नोट असली पाहिजे. याचं एक खूप सिंपल कारण आहे. बघा, आता प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये टाइम खूप कमी उरलाय, 2.5 महिने साधारणतः उरतात. या 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला अख्खा ऑप्शनल रिवाइज करून त्याची लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. हे करण्यासाठी म्हणून अगोदर तुम्ही ज्या वेळेला वर्षभर अभ्यास करताय त्या वर्षभराच्या अभ्यासामध्ये एक 1 पेजर किंवा सिंगल पेज, ऍटलीस्ट सिंगल पेजच्या स्वतःच्या नोट्स पाहिजेत. अगेन मी बिलकुलच म्हणणार नाही दुसऱ्या कोणाच्या तरी नोट्स फक्त फॉलो करा, स्वतःचं त्याच्यामध्ये व्हॅलिडेशन पाहिजे. कारण या 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला रिवाइज करताना त्याचा फायदा होणार आहे. सो मेक शुअर टू डू दॅट. दुसरं आणखीन महत्वाचं म्हणजे तुमचं व्हॅल्युएशनचं मटेरियल पाहिजे. आणि हे व्हॅल्युएशनचं मटेरियल तुम्ही वेगवेगळ्या एडिटोरियल्स मधून मिळवायचंच आहे. जे मी सांगितलं त्याला पर्याय नाहीच आहे. पण आय वुड स्ट्रॉंगली सजेस्ट टू फॉलो ऍटलिस्ट 1 बुलेटिन डेली. एक तरी बुलेटिन ज्याच्यामध्ये IRचा फोकस जरा जास्त असेल किंवा पॉलिटिकल थिअरीचा फोकस जास्त असेल. आय वुड स्ट्रॉंगली रेकमेंड व्हॅन्टेज बाय पालकी शर्मा फॉर दिस. कुठलं तरी एक डेली फॉलो करायचं. मी ह्याच्यासाठी करंट अफेअर्ससाठी आणखीन एक टेक्निक सांगतो जनरली मुलांना, ती तुम्हाला पण फायद्याची होईल. ट्विटरवरती, ट्विटरचं आपलं अकाउंट डेडिकेटेडली अभ्यासासाठी वापरायचं. त्याच्यामध्ये काही थिंकर्सला फॉलो करायचं. मी जसं मगाशी पण नावं सांगितली, सी राजामोहन किंवा तुम्ही मीर शायमर यांना फॉलो करू शकता, किंवा तुम्ही असे सगळेच इंटरनॅशनल रिलेशन्स मधले थिंकर असतील किंवा इंडियन पॉलिटीवरती लिहिणारे पण बरेचसे थिंकर्स असतील, सर लिहितात, असे सगळ्यांना फॉलो करायचं सो दॅट त्यांचे कॉमेंट्स तुम्हाला कंटिन्युअसली दिसत राहतील. जनरली आपण इंस्टाग्रामवरती जे स्क्रोलिंग करतो, यू नीड टू रिप्लेस इट विथ दिस ट्विटर अकाउंट. आणि त्या ट्विटरवरती कंटिन्युअसली यू विल बी इन दॅट झोन, त्या झोनमध्ये राहाल सो दॅट अगेन तुम्ही कंटिन्युअसली IR किंवा पॉलिटिकल आयडियोलॉजीज आणि पॉलिटिकल थिंकर्स याच्यामध्ये राहाल. सो हे तुम्हाला खूप जास्त कामाला येणार आहे. सो हे मी नंतर तुम्हाला ऑफकोर्स बॅचमध्ये मी प्रत्येक यांची लिस्ट पण देतोच आणि ते तुम्हाला फॉलो केलेलाच फायदा होईल. हे ट्विटर असं फॉलो करणं, तुम्ही त्या पॉलिटिकल सायन्सच्या टर्मिनॉलॉजीशी खूप जास्त फॅमिलियर होता, ते तुमच्या उत्तरांमध्ये रिफ्लेक्ट होतं आणि मार्क जास्त मिळतात. सो हे एक आय वुड स्ट्रॉंगली सजेस्ट दिस, हायली रेकमेंडेड थिंग यू कॅन डू. ओके. आता पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करताना काय काय मुलांकडनं चुका होतात, यातली मी पहिली तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. ती म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करताना तुम्ही कुठली तरी एक फक्त नोट्स उचलता आणि ते नोट्स वाचायला जाता आणि रटून बसता. मग सगळ्यांची उत्तर अशी छाप्याच्या गणपतीसारखी सगळ्यांची उत्तर तशीच बनतात. प्रत्येकाचं सुरुवातच होते, लॉकच्या बद्दलचा प्रश्न आला की प्रत्येक जणच लिहायला सुरुवात करतो, लॉक इज कॉल्ड एज फादर ऑफ लिबरलिझम. किंवा हॉब्सच्या बद्दल आला तर प्रत्येक जण कोट करतो, ॲज मार्क्स, कार्ल मार्क्स कॉल्स हॉब्स ॲज ही इज फादर ऑफ ऑल ऑफ अस. प्रत्येक जण तेच लिहिता. ज्या वेळेला तुम्ही स्वतःचं मटेरियल स्वतः वाचून हे सगळं तयार करता त्यावेळेला तुमच्या उत्तरांमध्ये एक नाविन्य दिसतं, एक फ्रेशनेस दिसतो जो तुम्हाला चांगले मार्क मिळवून देतो. दुसरे चूक जे जनरली मुलांकडनं होते ती म्हणजे असे सिलोज मध्ये अभ्यास करतात की आता आयडियोलॉजी अभ्यास करायची तर फक्त आयडियोलॉजी करायची. असं नाही करायचं. आपल्याला प्रत्येक सिलेबसच्या पॉईंटशी लिंक करता आलं तर ते खूप चांगलं आहे. उदाहरण मी देतो तुम्हाला. जसं की तुम्ही लेट्स से पॉलिटिकल किंवा IRची थिअरी बघताना आयडियालिस्ट थिअरीमध्ये एक लिबरल इन्स्टिट्यूशनलिझम नावाची थिअरी आहे, एक इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स नावाची थिअरी आहे, त्याच्यामध्येच पीस बाय पीस अप्रोच आहे. हे थिअरी अशा सिलोजमध्ये नाही अभ्यास करायच्या. ज्या वेळेला तुम्ही इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स ही थिअरी वाचता, ज्या थिअरीमध्ये तुम्ही फ्रीडमननी लिहिलेलं एक खूप चांगली थिअरी आहे, इट्स कॉल्ड थिअरी ऑफ गोल्डन आर्चेस, थॉमस फ्रीडमननी लिहिलेली. ही थिअरी तुम्हाला
खूप ठिकाणी वापरता येणार आहे. ही गोल्डन आर्चेस थिअरीमध्ये फ्रीडमन म्हणतो की नो टू नेशन्स हू हॅव मॅकडोनल्ड्स इन देम हॅव गॉन टू वॉर विथ इच अदर. ज्या दोन देशांमध्ये मॅकडोनल्ड्स हे रेस्टॉरंट असतात ते युद्धाला जात नाही, हे त्याने लिहिलं होतं 2008 मध्ये. पण हे त्यांनी का म्हटलं, त्याचं म्हणणं आहे की मॅकडोनल्ड्स रिप्रेझेंट्स इकॉनॉमिक और ग्लोबल सप्लाय चेन. की मॅकडोनल्ड जर समजा लेट्स से सिंगापूरमध्ये, तर त्या मॅकडोनल्ड्समध्ये मिळणाऱ्या गोष्टी सगळ्या सिंगापूरमध्ये बनत नाहीये. त्या मॅकडोनल्ड्सच्या दुकानाला लागणारं हार्डवेअर मे बी चायनातून येत आहे, सॉफ्टवेअर मे बी भारतातनं येत आहे, कॅपिटल मे बी अमेरिकेतनं येत आहे, आणि त्याला लागणारं फूड म्हणजे लेट्स से बटाटे जर लागत असतील तरी आणखीन आफ्रिकेतनं कुठेतरी येत असतील. आणि ज्या वेळेला युद्ध व्हायला लागतील त्यावेळेला या दोन्ही देशांचे इकॉनॉमिक इंटरेस्ट बिघडले जाणार आहेत. त्यामुळे इकॉनॉमिक इंटरडिपेंडन्स झाला तर देश युद्धाला जाणार नाही, असं फ्रीडमनचं म्हणणं होतं. आणि हे थिंकिंग आपल्याला दिसतं इमॅन्युअल कांटच्या पण विचारांमध्ये. इमॅन्युअल कांटच्या या विचारांवरनं युरोपियन युनियन बनवली, आणि युरोपियन युनियनलाच परत डेमोक्रॅटिक पीस थिअरी पण मानली जाते की डेमोक्रेसीचे स्फिअर वाढवत राहिलो तर युद्ध टळतील, असं इमॅन्युअल कांटचं म्हणणं होतं. पॉइंट इज, इथे आपण इमॅन्युअल कांटचा पण अभ्यास केला, जो 1A मध्ये पण अभ्यास करायचा आहे. हा पेपर 2A ला पण चालू झाला. पण युरोपियन युनियन हे जे सेपरेटली आपल्या सिलेबसमध्ये, तिथे पण ते लिहिता आलं पाहिजे आपल्याला. सो इंटरलिंकेजेस आपल्याला करता आले पाहिजे. सिलेबसचा 2A हा पार्ट जर अभ्यास करत असू तर आपल्याला 1A आठवला पाहिजे त्यावेळेला, किंवा लिंक करता आलं पाहिजे. ही जनरली होणारी खूप मोठी मिस्टेक आहे. तिसरी मिस्टेक आहे ती म्हणजे करंट अफेअर्ससाठी कुठलं तरी एक सिंगल मॅगझिन फॉलो करणं. अगेन दिस इज रिस्की. पॉलिटिकल सायन्ससाठी हे रिस्की आहे थोडं. सो असं आय वुड सजेस्ट की असं न करता न्यूजपेपर फॉलो करा, स्वतः वेगवेगळे ऑथर्स वाचा, स्वतः वेगवेगळी पुस्तकं वाचा, स्वतः वेगवेगळे पॉडकास्ट फॉलो करा, ज्याच्याने तुमचं मटेरियल खूप जास्त एनरिच होत जाणार आहे. ठीक आहे. आणि मग आन्सर रायटिंगचे आपण वेगवेगळ्या टिप्स तर त्या वेळेला देतोच. आपण आपल्या बॅचमध्ये रेग्युलरली आन्सर रायटिंग करून घेतो. काही वेळेला सुरुवातीला तर काही वेळेला डिक्टेट पण करतो. पण हे आपल्या मुलांना डेफिनेटली फायद्याचं होतं. आतापर्यंत आलेल्या फीडबॅकवरनं तुम्हाला सांगतोय. आणखीन पॉलिटिकल सायन्समध्ये बोलण्यासारखं खूपच आहे. त्याच्यामध्ये मी फक्त जाता जाता तुम्हाला मी काही अशा टॉपिक्स बद्दल मी आठवण करून देतो. त्यातला मला एक टॉपिक फक्त तुम्हाला सांगायचं आहे की असे टॉपिक सिलेबसमध्ये नाहीत, पण आपल्याला IRचा अभ्यास करताना माहिती असले पाहिजेत, जे बऱ्याचशा नोट्समध्ये पण मेन्शन नाही आहेत, पुस्तकांमध्ये मेन्शन नाहीत, पण बऱ्याचशा थिंकर्सच्या रोजच्या कॉलम मधून, पॉडकास्ट मधून तुम्हाला ऐकायला मिळतात. उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला गेम थिअरीचं उदाहरण देतो. गेम थिअरी ही थिअरी खरं तर कॉम्पिटिशन्स मॅनेज करण्यासाठी शोधली गेली. कॉम्पिटिशन्स मॅनेज म्हणजे काय? इकॉनॉमिक वर्ल्डमध्ये, बिझनेस वर्ल्ड मधल्या कॉम्पिटिशन्स मॅनेज करण्यासाठी. मी उदाहरण देतो की समजा दोन लेट्स से एकाने कोणीतरी दुकानचे पाणीपुरी विकणाऱ्याने एक दुकान टाकलं आणि त्यांनी पाणीपुरीची प्लेट ठेवली 20 रुपयाला. त्याच्या बाजूला दुसऱ्याने एक दुकान टाकलं, तो म्हणाला मी प्लेट ठेवतो 18 रुपयाला. आता इथे कॉम्पिटिशन सुरू झाली आणि या स्पर्धेमधनं काय होणार आहे, हा जो पाणीपुरी विकणारा पहिला आहे तो म्हणेल की आता 18 नाही, आता मला 16 करायला पाहिजे, कारण मग माझी पाणीपुरी विकली नाही जाते. मग आधीचा 18 वाला म्हणेल की मी 14 करतो, 12 करतो, 13 करतो. असे करत ते कॉम्पिटिशनमुळे किमती कमी करत येतात. पण या सगळ्यामध्ये त्यांच्या लक्षात येतं की दोघांनाही परवडत नाही, आता आणखीन किमती करणं परवडत नाही, दोघेही लॉसमध्ये आहेत. बघा अशी सिच्युएशन तुम्हाला बिझनेस वर्ल्डमध्ये खूप वेळा दिसतं. जसे की टेलिकॉम ऑपरेटर्स मध्ये स्पर्धा झाली होती, असे खूप ठिकाणी दिसतं. हे दोघांनाही परवडण्यासारखं नसतं. गेम थिअरी काय सांगते, इथे एक स्पेसिफिक स्ट्रॅटेजी आहे, इट्स कॉल्ड चिकन्स गेम. या चिकन्स गेम मध्ये सांगतं की द वन हु विल चिकन आउट, म्हणजे जो पहिल्यांदा घाबरेल की नाही बाबा ठीक आहे तू कमी कर, मला लॉस तर लॉस, पण मी आता प्राइस कमी नाही करणार आहे. दिस इज चिकनिंग आउट. नो, स्पर्धेमधनं तो मागे फिरला. तर हा एक जो कोणी मागे फिरतो हे दोघांच्या फायद्यासाठी असतं. याला चिकन्स गेम म्हणतात. हे मी तुम्हाला सांगण्याचं कारण काय, हे आहे खरं तर ऍडमिनिस्ट्रेशन, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन किंवा कॉम्पिटिशन मधलं. IR मध्ये कुठे लागू होतं? IR मध्ये ज्या वेळेला क्युबन मिसाईल क्रायसिस झालं होतं. क्युबन मिसाईल क्रायसिस म्हणजे काय तर सोव्हिएत रशियाने त्यांचे मिसाईल्स क्युबामध्ये ठेवायचं ठरवलं होतं. अमेरिकेने त्याला विरोध केला होता आणि अमेरिकेने म्हटलं होतं की जर मिसाईल आमच्या टेरिटरीमधनं पास झाले तर आम्ही तर त्याच्यावरती अटॅक करू. आणि सगळं जग घाबरलं होतं की याच्यामुळे तिसरं महायुद्ध सुरू होईल. आणि मिसाईल्स निघाले पण होते रशियाचे, आणि ते अमेरिकेच्या टेरिटरीमध्ये एंटर करणार तेवढ्यात निकिता क्रुश्चेव हा रशियाचा प्रमुख, त्यांनी म्हटलं की नाही मी मिसाईल मागे घेतो. असं मानलं जातं की निकिता क्रुश्चेव चिकन आउट, माघार घेतली. हे चिकन्स गेमचं एक्झाम्पल आहे. मी तुम्हाला सांगायचं कारण काय आहे,
कारण असे एक्झाम्पल्स, मग याच्यामध्ये प्रिझनर्स डायलेमा नावाचा आणखीन एक गेम येते, आणखीन एक स्ट्रॅटेजी आहे. सो असे स्ट्रॅटेजीज वापरता आले पाहिजेत. सो यू हॅव टू बी व्हेरी क्रिएटिव्ह. तुम्ही यू हॅव टू हॅव युअर इयर्स टू वॉट द स्कॉलर्स अराउंड द ग्लोब आर सेइंग, आणि याच्यासाठी ट्विटरचा वापर केल्याचा खूप जास्त फायदा होतो हे आपल्याला लक्षात आलंय. आयडियली टार्गेट करायचं ते म्हणजे डिसेंबर एंडिंग पर्यंत तुमच्या सिलेबसचं एक थरो रिडिंग झाली पाहिजे सगळी, आणि 1 पेजर नोट्स रेडी झाल्या पाहिजेत, आणि त्याच टार्गेटनी आपण आपल्या बॅचमध्ये पण कव्हर करणार आहोत. सो मला असं वाटलं की या स्पेशल सेशनमध्ये आपण या सगळ्या एरियाजवरती बोलू, ज्याचा तुम्हाला पण फायदा होईल. तुम्हाला आणखीन काही क्वेरीज असतील, काही असेल तर आपल्या सगळ्या वास्तूंमध्ये, सदाशिवपेठमध्ये, वारजेमध्ये किंवा मुंबईमध्ये, संभाजीनगरमध्ये तुम्ही भेट देऊ शकता. आपले नंबर्स पण खाली दिलेले असणार आहेत, त्या नंबर्सवरती फोन करू शकता किंवा आम्हाला मेल थ्रू सुद्धा तुमचे काही क्वेरीज असेल तर कळवा. सगळे फॅकल्टीज आपले इथे अवेलेबल आहेतच, त्यामुळे भेटूयात बॅचमध्ये. धन्यवाद.